कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पोलीस पोलीस आले आज हिच्यामुळे, आपल्या घरात पोलीस आले। काय इज्जत राहिली हो आपली? तिलोत्तमा, मला मान्य आहे पोलीस आले, पण आपण सिच्युएशन हँडल केली ना। मला वाटतं तू जरा ओव्हर रिॲक्ट करतेस। मी अगं, सावलीनी आपल्या घराच्या रीतीप्रमाणे फक्त हळदी कुंकू साजरा केलाय, बस। काय बोलताय तुम्ही? मी ओव्हर रिॲक्ट करते हिच्यामुळे, आपल्या घरात पोलीस आले पहिल्यांदा आणि मी ओव्हर रिॲक्ट करते? नाही, हळदी कुंकवाचा मला काही प्रॉब्लेमच नाहीये अजिबात। ते करूया ना, एकदा काय 10 वेळा करूया। आणि मी या घरात सगळ्या रीती परंपरा सगळ्या पाळत आलेले आहे, मी काही कमी केलं नाही माझ्या परीने। मला आक्षेपच नाहीये त्याबद्दल। मला प्रॉब्लेम आहे त्या रंगाचा, ज्या रंगापासून मी माझ्या कुटुंबाला, माझ्या अख्ख्या घराला, माझ्या सारंगला मी लांब ठेवलं होतं। आणि ही तो रंग बनून, तो रंग घेऊन माझ्या या घरात आली। त्याचा प्रॉब्लेम आहे मला। मी काय ग, पोलीस तक्रार केलीस आमची? लाज नाही का ग वाटली तुला? या घरात पोलीस येऊ दिलेस? ते देऊळ आहे ना ग तुझं, आणि इथे आणलेस तू पोलीस? शी, मला जे तुझ्याबद्दल सुरुवातीला वाटत होतं ना, तेच बरोबर होतं। मी म्हटलं होतं ना मॉम, ही मुलगी जशी दिसते तशी नाहीये। कायद्याचा नीट अभ्यास करून आली आहे ही। थेट आपल्या घरात पोलीस आणलेत आपल्याला घाबरवण्यासाठी, आणि आपल्यालाच धमकी दिली आहे। कमाल आहे तुझी। वहिनी, काय बोलतेस तू? मला मान्य आहे ज्या गोष्टी घडल्या त्या खरंच चुकीच्या घडल्या। काही गोष्टी आईला आवडत नाही, काही गोष्टींचा आईला त्रास होतो, त्या गोष्टी घडल्या। आणि सावली, या वेळेला तू चुकली आहेस, माफी माग आईची। तिलोत्तमा मॅडम, मला माफ करा। मला या घरातल्या रीतीभाती माहित नव्हत्या। मी मुद्दाम नाही केलं, आणि अशी चूक माझ्याकडून पुन्हा नाही होणार। माफी मागते मी। याची काहीच गरज नाहीये, आणि या घरच्या रीती भाती परंपरा शिकायची काहीच गरज नाहीये तुला, कळलं? कारण या घरात मी तुला टिकूच देणार नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।